नंदुरबारच्या संतोष पावरा यांच्या आदिवासी पहचान पुस्तकाचे झारखंडमध्ये प्रकाशन, आदिवासी साहित्य संवर्धनात महत्त्वाचे पाऊल। रवींद्र वळवी मोलगी। नंदुरबार जिल्ह्यातील सुप्रसिद्ध आदिवासी युवा कवी व साहित्यिक संतोष पावरा यांच्या आदिवासी पहचान या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झारखंड येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले। संतोष पावरा हे त्यांच्या मूळ पावरा बोलीभाषेसोबतच भिली मराठी आणि हिंदी भाषेतही विपुल लेखन करतात। त्यांच्या साहित्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून त्यांना अनेक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे। विशेष म्हणजे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील अभ्यासक्रमात त्यांची कुपोषण ही कविता समाविष्ट आहे। आदिवासी पावरा आणि भिल्ल बोलीभाषा संवर्धनासाठी संतोष पावरा यांना टाटा स्टील फाउंडेशन, जमशेदपूर, झारखंड कडून प्रतिष्ठित संवाद फेलोशिप मिळाली होती। याच फेलोशिप अंतर्गत त्यांनी आदिम अस्तित्व के स्वर आणि आता आदिवासी पहचान ही दोन महत्त्वाची पुस्तके लिहिली आहेत। या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी हजेरी लावली होती। आदिवासी अकॅडमी व भाषा संशोधन केंद्र, बडोदाचे संचालक डॉक्टर मदन मीना, डॉक्टर सोनम वांगचुक, टाटा समूहाचे उपाध्यक्ष सुंदरा रामन, फिल्म डायरेक्टर ओयमन डोरेन, सौरभ रॉय आणि जिरेन टोपनो आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी आपले मत व्यक्त करताना कवी संतोष पावरा यांनी स्पष्ट केले की आदिवासी अस्तित्व जपायचे असेल तर त्यापूर्वी आदिवासी मौखिक साहित्य संकलन करणे अत्यंत आवश्यक आहे। या कार्यासाठी त्यांना संवाद फेलोशिप टीमच्या अंशू मॅडम, प्रफुल्ल बोधरा, शालिनी कुजूर, श्वेता मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले।